काल आपण चकलीच्या भाजणीचं पीठ करून घेतलं होतं. आज चकल्या करून घेऊया. 1 किलो पीठ होतं, त्यामधलं अर्धा किलो पीठ आपण यूज करणार आहोत. कपाने म्हणाल तर 4 कप आहे. कढईमध्ये 3.25 कप पाणी टाकून घेतलं आहे. त्यात 2 चमचे मिरची पावडर, 4 चमचे तीळ, ओवा, मीठ चवीनुसार, हळद टाकायची थोडीशी, 4 चमचे तेल टाकायचं आहे. खणखणीत उकळी काढायची आहे. गॅस लगेच बंद करायचा आणि जे आपण पीठ काढून घेतलं होतं ते पीठ टाकून घ्यायचं आहे. पीठ छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यावरती एक प्लेट झाकून 5 मिनिटांसाठी वाफवण्याकरिता ठेवायचं आहे. आता हे जे पीठ आहे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे. नंतर गोळा करून घ्यायचा आहे. आवश्यकतेप्रमाणे गोळा टाकून घ्यायचा साच्यामध्ये, बाकी झाकून ठेवायचं आहे. मस्त अशी चकली करून घ्यायची आहे. शेवटचा आणि पुढचा भाग जो आहे जोडून घ्यायचा आहे. मीडियम गरम तेलात चकली सोडून घ्यायची, सोनेरी रंगावरती तळून घ्यायची आहे. पीठ कसं करायचं बघितलं नसेल तर सविस्तर रेसिपी चॅनलवरती दिली आहे, नक्की जाऊन पहा. आवडल्यास लाईक शेअर करा. थँक्यू.